नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण समर स्पेशल पेयमध्ये इतर कोणत्याही सरबतापेक्षा किंवा महागड्या कोल्ड्रिंकपेक्षा सर्वाधिक भाव खाऊन जातं ते म्हणजे कैरीचं पन्ह. आणि विशेष म्हणजे घरात कैरी असो किंवा नसो, पण अगदी 2 मिनिटात आपण हे कैरीचं पन्ह बनवू शकतो. तर ते कसं, त्यासाठी हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी ह्या 2 कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता कैरीचं आधी देठ काढून कैरीच्या वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. काही कैऱ्यांचे साल थोडे कडवट लागतात आणि जाडसरही असतात, म्हणून आपल्याला हे कैरीचे साल काढून घ्यावे लागतात. आता दोघंही कैरींचे साल मी काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं, कैरीचं साल काढून झाल्यावर कैरीला आपल्याला कापून घ्यायचं आहे. शक्य तेवढी कोयच्या आजूबाजूने ही कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे. आता कोय बाजूला काढून ह्या कैरीच्या थोडा बारीक काप आपल्याला करून घ्यायचे, जेणेकरून पन्ह्यासाठी ह्या कैऱ्या लवकर शिजतील. आता ह्या कापून घेतलेल्या कैऱ्या आपण शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी या कैऱ्या घेणार आहे पल्प बनवण्यासाठी. आणि कैऱ्या बुडतील एवढं पाणी आपल्याला इथे पॅनमध्ये घ्यायचं आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांपैकी तसंच आरोग्यदायी असं कैरीचं पन्ह आज आपण बनवतोय. आता काय करायचं, पॅन कव्हर करून एक 10 ते 15 मिनिट मीडियम फ्लेमवर ह्या कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवीन रेसिपी बघायला मिळतील. आता एक 15 मिनिटांनंतर गॅस फ्लेम ऑफ करायची आणि आता बघूयात कैरीचं गर शिजलेलं आहे की नाही ते. हे बघा, मस्त मऊसर शिजलेलं आहे. आता आपल्याला हा गर थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत इथे मी 2 कैरीसाठी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. हा गर थंड झाल्यावर मी एका मिक्सरच्या भांड्यात हा गर काढून घेतलेला आहे. सोबतच इथे आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. मग 1/2 टीस्पून वेलची पावडर, 1/2 टीस्पून काळं मीठ मी इथे घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. छान घट्टसर झालेला आहे कैरीचा किंवा आंब्याचा पल्प, आणि वेलची पावडरमुळे मस्त सुगंध येतो या पल्पचा. आता काय करणार आहोत, आपण कैरीचे थोडेफार तुकडे राहिले असतील तर त्यासाठी आपण हा कैरीचा पल्प या चाळणीने व्यवस्थित गाळून घेणार आहोत, जेणेकरून स्मूथ असा कैरीचा पल्प आपल्याला मिळेल. यात साखर घातली तरी चालते, पण आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून कैरीच्या पन्ह्यासाठी गुळच घ्यायचा. तर कैरीच्या पन्ह्यासाठी इथे पल्प आपला बनवून तयार आहे. हा कैरीचा पल्प स्टोअर करण्यासाठी एका काचेच्या बरणीत भरून 1 महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ह्या पल्पने कैरीचं पन्ह बनवू शकतो. आता बघूयात कैरीचं पन्ह कसं बनवायचं आहे ते. तर मी 2 काचेचे ग्लास घेतलेत, त्यात आईस क्यूब घ्यायचेत आधी, आणि मग 2-2 चमचे कैरीचा पल्प किंवा पन्ह्याचं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. आणि यात वरून थंडगार पाणी घालायचं आहे आणि एका स्पूनने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे या पन्ह्याला. तुम्हाला जर जास्त थंडगार आवडत असेल तर वरून पुन्हा 1-1 आईस क्यूब सुद्धा घालू शकता. एकदा हा कैरीचा किंवा आंब्याचा पल्प तयार केला की घरात कैरी असो किंवा नसो, आपल्याला पाहिजे तेव्हा 2 मिनिटात थंडगार कैरीचं पन्ह आपण बनवू शकतो. तर हा ऋतू संपण्याआधी घरच्या घरी पटकन बनवून बघा कैरीचं हे आंबट गोड पन्ह. तुम्हाला सुद्धा ही पद्धत नक्कीच आवडेल. तर रेसिपी आणि मी बनवलेली कैरीच्या पन्ह्याची पद्धत आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.